शब्द म्हणजे बायबल. येशू ख्रिस्त जीवन आहे आणि त्याचं वचन जीवन आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते जीवन देऊन जातं. आम्ही ज्या वेळेला ते वचन ऐकतो, आमच्या कानामध्ये ते वचन शिरतं, त्याच क्षणाला ते कार्य करायला सुरुवात करतं. वचनात प्रचंड सामर्थ्य आहे आणि देव त्याच्या वचनाला बांधलेला आहे. देव त्याचं प्रत्येक वचन पूर्ण करतो. फक्त आम्हाला त्याचं वचन समोर ठेवायचं, प्रार्थना करायची. तू असा बोलला, तू हे वचन पूर्ण कर आणि परमेश्वर ते पूर्ण करतो. परंतु लक्षात ठेवा, परमेश्वर त्याच्या वचनाला बांधील आहे आणि तो त्याचं प्रत्येक वचन पूर्ण करतो. तो प्रत्येक वचन पूर्ण करतो. म्हणून लक्ष देऊन ऐका. ऐकलं, मनात गेलं, डोक्यात गेलं, कानात गेलं, मेंदूमध्ये गेलं, ते कार्य करायला लगेच सुरुवात. म्हणून काळजी करू नका. केवळ क्षणभर मी तुला सोडले. यावे सांगते परमेश्वर, सांगते केवळ क्षणभर मी तुला सोडले, तरी मोठ्या करू नये, मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपविले, पण मी तुझवर दया करीन. तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहील, असे तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो. नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे मी हे लेखितो. नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरपी येणार नाही, अशी मी शपथ पाहिली होती. त्याप्रमाणे तुझवर परत कोप करणार नाही, तुला दटावणार नाही, अशी शपथ मी पाहिली आहे. यावे जगाचा निर्माण करता सगळे गॅलेक्सी बनवणारा तो परमेश्वर, जग आणि पृथ्वी बनवणारा तो देव, सगळे ग्रह तारा निर्माण करणारा तो देव म्हणतो मी शपथ पाहिली आहे आणि ती पूर्ण करेल. कारण पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या धडतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही, ते वचन ढळणार नाही, माझा शांतीचा करार ढळणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर, दया करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. इर्मया याचा 24वा अध्याय 7वा वचन. इर्मया याचा 24वा अध्याय 7वा वचन. लक्षात घ्या, तुम्ही वचन ऐकलेलं आहे, ते वचन कार्य करायला सुरुवात झालेली आहे. देव ऍक्टिव्ह आहे, कार्य सुरू झालेलं आहे. ज्यांनी स्वीकारलंय त्यांच्या जीवनात ते वचन कार्य करायला लागलेलं आहे. इर्मया 24 याचा 7वं वचन. मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी तुला त्यांना देईन. मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांना देईन. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईल. ते माझे लोक होईल व मी त्यांचा देव होईल, कारण ते माझ्याकडे वळतील. ज्यांना बोलावलेले भरपूर आहे, निवडलेले थोडके. जे निवडलेले त्यांना तो जे वचन सांगेल ते वचन ऐकतील आणि त्याप्रमाणे वागतील आणि त्याच्याकडे येतील, कारण ते निवडलेले आहेत. बोलावलेले खूप आहे, निवडलेले थोडके आहेत. जर आज वचन माझ्याशी बोलत आहे तर 100% मी निवडलेलं आहे, अपॉइंट केलेलं आहे आणि ते वचन माझ्या जीवनात कार्य करत आहे. नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय 16वा वचन. नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय 16वा वचन. कारण धार्मिक 7 वेळा पडला. मी इतक्या चुका करतो, माझ्याकडून दोष होतात, मी नाही म्हणतो तरी माझ्याकडून परत आणि परत त्या चुका होतात. परमेश्वर काय सांगतो? धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीन उद्ध्वस्त होतात. परमेश्वराने याकोबाला वचन दिलेलं आहे, इस्रायललाही वचन दिलेली आहे. लक्षात घ्या. आणि याकोब त्याचं नाव इस्रायल आणि विश्वास ठेवणारे ते स्पिरिच्युअल इस्रायल, अब्रामाची संतान. स्पिरिच्युअल आज आपण कोण आहोत? स्पिरिच्युअल इस्रायल आहोत. स्पिरिच्युअल आत्मिक दृष्ट्या देवाने निवडलेले, त्याचे वारीस, त्याचे लेकर झाले. ज्यावेळेला येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे, तो माझ्या पातकांसाठी मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी परत उठला आणि तो मला घेण्यासाठी येणार आहे, हा विश्वास मी ठेवतो. आणि ज्यावेळेला मी विश्वास ठेवतो येशू ख्रिस्तावर आणि मी म्हणतो माझ्या अंतःकरणात ये, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो आणि माझ्या सर्व पातकांची
पापांची क्षमा होते, त्याच्या रक्ताने माझी पातळ धुतली जातात, ती परत कोणालाही दिसत नाही, ना स्वतः मला देखील नाही, ते पातळ पूर्ण धुतली जातात आणि मला माझ्यामध्ये येशू ख्रिस्त येतो, त्याची धार्मिकता, त्याचं पावित्र्य माझ्यामध्ये येतं, तो माझ्यामध्ये येतो. बल्ब आपण लावला, बटन ऑन केलं की त्याच्यात इलेक्ट्रिसिटी येते आणि तो काच असणारा नुसता बल्ब प्रकाशित होतो. माझ्यात येशू ख्रिस्त ज्याला मी त्याला म्हणते ये माझ्यामध्ये, त्याला तो माझ्यात येतो आणि त्याची धार्मिकता मला देते. परमेश्वर मला पाहतो त्यावेळेला त्याला काय दिसतं? येशू ख्रिस्ताची धार्मिकता आणि पावित्र्य दिसते आणि आम्हाला येशू ख्रिस्तासारखा परमेश्वराला आबा बाबा म्हणण्याचा अधिकार मिळतो. बाबा दिसता काय? धर्मांतराची कृती नाही प्रियाने, चुकीच्या भावना, चुकीचे विचार, चुकीचं ज्ञान, चुकीची माहिती आहे. बाप्तिस्मा म्हणजे काय? जा आणि त्यांना जाऊन शिष्य करा, त्यांना ईश्वरार्थ सांगा. आणि ज्यावेळेला मी ईश्वरार्थ ऐकलेली आहे, येशू ख्रिस्ताला प्राणात म्हणून माझ्या अंतःकरणात स्वीकारलेला आहे, त्यावेळेला मी म्हणतो माझ्यातला जुना मनुष्य तो पाण्यात मेला आहे आणि आज मी नव्हे तर माझ्यामध्ये ख्रिस्त उठत आहे. तो पुन्हा उठला ख्रिस्त, तो मीच आहे. आजपासून तो येशू ख्रिस्त माझ्यामध्ये जगेल. माझी जुनी स्पर्धा त्या पाण्यामध्ये मेलेली आहे आणि ख्रिस्त माझ्यामध्ये उठलाय. ही विश्वासाची कृती मी सगळ्यांसमोर करते, त्याला म्हणतो बाप्तिस्मा. विश्वासाची कृती, जाहीररित्या मी कृती सांगते की हो माझ्यातला जुना मनुष्य मेला आहे, जुनी स्मिता मेली आहे पाण्यामध्ये आणि आज माझ्यामध्ये उठलेला आहे ख्रिस्त, येशू ख्रिस्त. मी जगत नाही तर येशू ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, त्याचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. ह्याला आम्ही बाप्तिस्मा म्हणतो. त्याचे शिष्य, त्याचे फॉलोवर्स कुठेही येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी आलेला नाही, कुठेही बायबलमध्ये दिलं नाही. हे लोक कोण आहे? यांची या मंडळीमध्ये म्हटलं गेलेलं आहे. प्रेषितांची कृत्य याचा 11 अध्याय 26 वचनात सांगितलंय. कधी गेला वाचा. हे लोक कोण? तर ते ख्रिस्ती लोक, ख्रिस्ताला फॉलो करणारे, त्याला अनुसरणारे, म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव मिळालं. चुकीच्या लोकांनी त्याला धर्माचं रूप दिलंय. कुठेही येशू ख्रिस्त धर्म संस्थापक नाही, तर देवाधिदेव परमेश्वर आहे, जगाचा निर्माण करता आहे. लक्षात ठेवा, कधी विसरू नका. आता ही वचन परमेश्वराने यावेळेला याकोबाला दिली. आपण अजून एक पडणार आहोत. उत्पत्ती याचा 28 अध्याय 15 वचन. आज या वचनाच्या द्वारे देव तुमची भेट घेत आहे. उत्पत्ती याचा 28 अध्याय 15 वचन. पहा मी तुझ्या बरोबर आहे, पहा मी तुझ्या बरोबर आहे आणि तू जिकडे जाशील तिकडे त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन. पहिलं काय सांगितलं? मी तुझ्या बरोबर आहे. दुसरं सांगितलं आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन. तिसरं सांगितलं तुला या देशात मी परत आणेन आणि तुला सांगितले ते करेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. खूप मोठं अभिवचन दिलेलं आहे प्रियानो, खूप मोठं अभिवचन दिलेलं आहे की पहा मी तुझ्या बरोबर आहे, जिकडे तू जाशील त्या ठिकाणी तुझे संरक्षण मी करेन, तुला या देशात मी परत आणेन आणि तुला ते सांगितले जे सांगितले ते करेपर्यंत मी तुला सोडणार नाही. प्रियानो, याकोबाला परमेश्वराने वचन दिलं. याकोब कोण? आपल्याला सगळ्यांना माहिती, लहानपणापासून आपण वाचत आलेलं, गोष्टी ऐकत आलेलं याकोबाबद्दल, सगळं घडलेल्या घटना बायबलमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. याकोब हा फसवा होता. याकोबानं स्वतःच्या भावाला फसवलं, स्वतःच्या बापाला फसवलं. आपण त्याला काय म्हणतो? फसवणारा. बरोबर आहे. आणि परमेश्वरानं त्या याकोबाला हे वचन दिलं, त्याला अभिवचन दिलेलं आहे. याकोब हे नाव परमेश्वरानेच बदललं. ज्या वेळेला याकोबाने देवदूतासाठी झुंज दिली आणि म्हटलं की मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, आणि त्यावेळेला परमेश्वराने त्याला म्हटलं की तुला याकोब म्हणणार नाही, फसवणारा म्हणणार नाही, तुला इस्रायल म्हणते.
राष्ट्रांचा पिता, आणि त्याचं नाव इस्रायल केलं. तेव्हापासून याकोबाला इस्रायल म्हटलं गेलं आणि त्याचे 12 पुत्र म्हणजे 12 वंश इस्रायलचे म्हटले गेलेले आहे. हे लक्षात घ्या. हा याकोब, त्याला परमेश्वराने बदलवलं, त्याचं नाव पहिलं बदलवलं आणि त्याला हे अभिवचन दिलं, याकोब फसवा, बापाला फसवणारा, भावाला फसवणारा, स्वतःच्या असला फसवा असणारा, त्याला देवाने आशीर्वादित केलं. आणि देवाचं परमेश्वराचं त्याच्यावर एवढं प्रेम होतं की परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं, परमेश्वर तुला सोडणार नाही, टाकणार नाही, मी तुझ्या बरोबर आहे. ज्याने चुकीच्या गोष्टी केल्या, त्याचा स्वतःचा भाऊ एसाव त्याचा दुश्मन झाला होता, त्याला मारून टाकला, त्याच्या पाठीमागे लागलेला होता. सगळेजण याकोबाला दोष देतात. कोणाचा करेल? आपल्या सख्या बापाला, सख्या भावाला फसवेल, रक्ताला फसवणारा. आणि परमेश्वर त्याच्यावर प्रेम करतो, त्याला अभिवचन देतो. माझ्या प्रियानो, एसाव हा इसाकाचा पहिला मुलगा. लक्षात घ्या, राहिला 2 मुलं, इसाव आणि याकोब. म्हणून स्वतःच्या 9व्या अध्यायामध्ये परमेश्वराने म्हटलं की इसावाचा तिरस्कार केला आणि याकोबावर भक्ती केली. मग मी काही पार्शलिटी करणारा देव आहे का? नाही. मी जे करतो ते बरोबर करतो. माझ्या प्रिय इको खूप येतं, इको खूप आहे. तर परमेश्वराने काय सांगितलं? मी याकोबावर जास्त प्रीती केली, एसावाचा तिरस्कार केला. माझ्या प्रियांनो, याकोब हा फसवा म्हणून आमच्या समोर आहे आणि एसाव फसवला गेलेला. पण तो कोण होता? ज्येष्ठ होता, प्रथम पुत्र होता. तो प्रथम पुत्र होता, ज्येष्ठ होता, त्याला परमेश्वराने अधिकार दिलेले होते. देवानं ज्येष्ठ प्रथम पुत्र वेगळे काढून ठेवलेले, पवित्र केलेले आहेत. देवाचं वचन सांगतं, बायबलमध्ये दिलेलं आहे, त्याला ज्येष्ठत्वाला, प्रथम पुत्राला अतिशय मान आहे. आणि परमेश्वराची योजना आहे त्याच्या पूर्ण फॅमिलीचा उद्धार करण्यासाठी, परमेश्वरामध्ये चालण्यासाठी त्या ज्येष्ठ पुत्राचा वापर केला जातो. ज्येष्ठ अपत्याचा वापर केला जातो. अपत्य हा शब्द मी वापरते. आणि याला अधिकार एसावाला माहिती होतं ज्येष्ठत्व काय आहे, आणि तरी त्याला त्या ज्येष्ठत्वाला, त्या अधिकाराला महत्व दिलं नाही. भूक लागली, त्यानं भुकेच्या नादामध्ये त्या याकोबाला स्वतःच्या ज्येष्ठत्वाचा हक्क देऊन टाकला. जंगलातून आला शिकार करून, भूक प्रचंड लागलेली होती आणि त्याला मसुरीचं जे वरण शिजत होतं, आमटी शिजत होती, ती आमटी मला दे, मला जेवण वाढ म्हटला. आणि याकोबाने कष्ट करून, तो शेतकरी, याकोबाने कष्ट करून ते केलेलं होतं जेवण, त्याचं हक्काचं ते जेवण होतं. आणि त्याने त्याच्याकडे ते मागितलं आणि मागितल्यानंतर त्याने म्हटलं, तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे, मग मी तुला जेवण देतो. त्याला आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क एका वेळेच्या जेवणासाठी देऊन टाकला. म्हणजे आपल्या त्याचा कंट्रोल बघा, ज्येष्ठ पुत्र आहे, त्याच्यामध्ये कंट्रोल हवा होता, त्याच्या शरीरावर ताबा होता. त्याने आपला अधिकार, परमेश्वराने आपल्याला एवढा उच्च अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार त्याला साधा जेवणासाठी, तो अधिकार त्याला देऊन टाकलेला आहे. साध्या जेवणासाठी, फक्त खाण्यासाठी तो अधिकार त्याला देऊन टाकलेला आहे. म्हणजे एक वेळच्या जेवणाच्या बरोबरीचा तो ज्येष्ठत्वाचा अधिकार एसावाने केला. याकोबाला त्याचं मन होतं,
याकोबाला तो अधिकार किती मोलाचा वाटला. देतो तुला जेवण, पण तुझा अधिकार दे मला आधी. जेवण देऊन मोबदला स्वतःच्या कष्टाचं केलेलं अन्न त्याला दिलं, त्याचा मोबदला घेऊन दिला, न्यायानुसार केलं त्याने. मोबदला दिला, फुकट नाही घेतलं, देतो मी तुला, पण त्याच्या बदल्यात मला तुझा अधिकार दे. आणि एक वेळच्या जीवनासाठी स्वतःच्या शरीरावर ताबा न ठेवता त्याने परमेश्वराने दिलेला एवढा मोठा ज्येष्ठत्वाचा हक्क सहजरित्या दिला. म्हणजे देव आम्हाला देतो, त्याची त्याने किंमत ठेवली नाही. इथं एसाव थांबू शकला असता. कोणता ज्येष्ठ होता, बापाच्या नंतर त्याचा अधिकार होता, बरोबर आहे. बापाच्या नंतर अधिकार, जेवण घरात बनवलेलं आहे, तो त्याला म्हणू शकला असता, मी तुझा ज्येष्ठ भाऊ आहे, ज्येष्ठ पुत्र या नात्यानं मी तुझा मोठा भाऊ आहे, त्या नात्यानं चल मला वाढते जेवण. तू केलेला असला तरी मला अधिकार तुला मागण्याचा. अधिकार दिलेला ज्येष्ठत्वाचा त्यानं मागितला, गाजवला नाही. माझ्या प्रियानं, देव आम्हाला जेव्हा अधिकार देतो आणि तो न गाजवता तो सहजरित्या दुसऱ्याच्या हातामध्ये आम्ही जाऊन टाकतो, त्यावेळेला आम्ही शापित होतो देवाच्या दृष्टीने. म्हणून योग परस्पराच्या 9व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, मी एसावाचा हेत केला आणि याकोबावर प्रीती केली. त्याला इस्रायल म्हटलं. एसाव अजूनही कितपत आहे, अजूनही एसावाचे लोक इस्रायल लोकांचा छळ करत आहे. सिरियाचं प्रकरण आपण ऐकतोय. एसावाची संतान, लक्षात घ्या, एसावाची संतान अजूनही ते इस्रायल लोकांच्या पाठीमागे लागलेलं आहे. पण पूर्ण जगामध्ये स्पिरिच्युअल इस्रायल परमेश्वराने पसरवलेले आहेत, हे लक्षात घ्या. देवानं दिलेला अधिकार त्यानं तुच्छ लेखला, त्यानं कन्येका जीवनाचा मानला आणि त्यानं सहज तो दुसऱ्याला देऊन टाकला. जरी त्याच्या सख्या रक्ताच्या भावाला दिला तरी त्याचा अधिकार तो नव्हता. ज्येष्ठत्वाचा अधिकार, अपवित्रतेचा अधिकार, अतिशय मोठा अधिकार, आणि तो अधिकार त्यानं सहज त्याला दिला. परत सांगते, एसाव थांबू शकला असता, त्याला म्हणू शकला असता, चल वाढ मला जेवण. याकोबाने दिलं असतं, कारण त्याला माहिती होतं ज्येष्ठ या अधिकाराने मागतोय, त्याला द्यावं लागलं असतं. पण त्याने तो अधिकार देखील वापरला नाही. तो अधिकार कितपत ठेवला, वापरला नाही. काम देऊ नाही का? कारण आम्ही त्याच गोष्टी करतो. स्पिरिच्युअली आम्ही त्याच गोष्टी करतो. अधिकार येशू ख्रिस्ताने दिलेला, त्यानं तो वापरला नाही. या याबेने अधिकार दिला होता, त्याने तो वापरला नाही. प्लस असलेला अधिकार जेवणासाठी, एका छोट्याशा गरजेसाठी, व्याकुळ झालेल्या स्थितीसाठी तो देऊन टाकला. आम्हाला परमेश्वर अधिकार देतो, आशीर्वाद देतो, आम्ही त्याची किंमत करत नाही. आम्ही ते सहजरित्या आमच्या लोकांना, गोड बोलणाऱ्या लोकांना, आमच्या आजूबाजूच्या लोकांना सहज ते देऊन टाकतो, कारण त्याची आम्हाला किंमत वाटत नाही. पण याकोबाला ते कळलं होतं, ज्येष्ठत्वाचा अधिकार काय असतो, त्याच्यात काय सामर्थ्य, काय पवित्रता आहे, आणि देवाचे किती मोठे आशीर्वाद आहे. लक्षात घ्या, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत याकोब इस्रायलचं नाव झालेलं आहे. परमेश्वराने केलं त्याची संतान पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यामुळे पसरवली. त्यानं त्या ज्येष्ठत्वाला किंमत दिली, त्या अधिकाराला त्यानं आपला मोबदला देऊन तो अधिकार घेतला. लोक काय नाव ठेवतील, लोक काय बोलतील, बाप काय म्हणेल, आई काय म्हणेल, विचार केला नाही. त्याला म्हटला, देतो तुला जेवण, तुझा ज्येष्ठत्वाचा अधिकार दे मला. त्यानं त्या अधिकाराला श्रेष्ठ स्थान दिलं. लक्षात घ्या, त्याचा अधिकार नव्हता, पण त्यानं त्या स्थानाचं महत्व, त्या अधिकाराचं महत्व जाणलं आणि तो अधिकार वेतन देऊन, मोबदला देऊन घेतला आणि त्याला तो प्राप्त झाला. त्यानं परमेश्वराच्या दिलेल्या त्या अधिकाराला खूप मोल दिलं, त्याने त्याला खूप उच्च दर्जा दिला याकोबाने. आणि म्हणून देवाने याकोबावर प्रीती केली की मी काय दिलं हे एसावाला कळलं नाही. एसावाने ते तुच्छ लेखलं, पण याकोबाला मी ते दिलेलं नव्हतं. पण याकोबाने त्याला किती मोठा सन्मान दिला, त्या स्थानाला, त्या अधिकाराला. आणि याकोबाने ते मन देऊन, स्वतःचं अन्न देऊन ते विकत घेतलं.
म्हणून देवाने त्याच्यावर जास्त प्रीती केली. देव काय आशीर्वाद देतो हे जाणून घेणं आणि ते स्वीकारणं खूप महत्वाची गोष्ट होती. तो देवाच्या नियमानुसार घराकडे आणणं. आता लोकांनी, बापांनी, आईने, सगळ्या लोकांनी त्याला दोषी ठरवलं, पण तो नियमानुसार धावला. त्याने मोबदला घेऊन ते विकत घेतलं. दुसऱ्या वेळेला त्याने बापाला फसवलं. म्हणतो बाबाची पत्नी कोण? त्याचा बाप तिसा, त्याची पत्नी कोण? राहेल, म्हणजे याकोबाची आई. याकोबाच्या आईने सांगितलं एसावला बाप आशीर्वाद करत त्याला सगळे अधिकार जो स्वतःचे देणार, आशीर्वाद देणार आहे, जे स्वतःचे अधिकार त्याला मिळाला होता, परंतु जे स्वतःचे आशीर्वाद देणार आहे तर मी जेवण करून देते तो येण्याच्या आत तू दे. आईनं त्याला पुढे केलं. आई कोण होती? बापाची बायको होती, नवऱ्याला जाणणारी होती, त्याचं एक शरीर होती. एक ते दोघे, एक शरीर एक आत्मा होती. ते दोघं एक होते आणि ते अर्ध शरीर म्हणजे त्याची आई. त्यानं तिला सांगितलं की जा याकोबाला, मी बनवते ते अन्न देऊन सांगतोय सारा. आईनं सांगितलं, आईच्या आज्ञेप्रमाणे तो वागला आणि त्याने ते कृती केली आणि बापाकडून ते आशीर्वाद प्राप्त केले. अधिकार ज्येष्ठत्वाचे मिळाले अन्नाच्या बदल्यात. दुसरी गोष्ट, आशीर्वाद ज्येष्ठत्वाचे मिळवले, सगळे आशीर्वाद मिळाले. की इसाक म्हटलं येसावाला तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच राहिलं नाही रे, सगळं तर मी त्या याकोबाला देऊन टाकलं. मला काय माहिती होतं? सावधगिरीने आणि धूर्तपणाने आणि आईचा आज्ञा पालन करून तो पुढे सरसावला आणि त्याने ते आशीर्वाद पण घेतले. त्या आशीर्वादाला त्यानं किंमत दिली. बापालाही जेवण दिलं त्यानं. बापाची इच्छा होती जेवण खाण्याची, जे अन्न जे चव बापाला हवी होती ती आईकडून त्यानं बापाला दिली आणि जेवण झाल्यानंतर बापाने त्याला आशीर्वाद दिले. फुकट नाही घेतलं त्यानं, मुलगी द्यायचं पण. लक्षात घ्या, कारण त्याला त्या आशीर्वादाची किंमत होती. त्याला कशाची किंमत होती? त्या अधिकाराची किंमत होती. अधिकारही त्याच्या हातातून घेतला, ज्येष्ठत्वाचे आशीर्वादही त्याने घेतले. त्याच्यामुळे एसावाला ज्यावेळेला हे कळलं, त्याचे डोळे उघडले, त्याला समजलं की अरे माझा ज्येष्ठत्वाचा अधिकार तो विकला गेला, त्याच्या हातात मी देऊन टाकला, त्यानं तो हिरावून घेतला. आता राहिलं होतं ते आशीर्वाद ज्येष्ठत्वाचे, तेही आशीर्वाद बापाकडून यानं घेऊन टाकलेले आहेत. मला काहीच उरलं नाही. बापाने सांगितलं तुला देण्यासाठी काहीच उरलं नाही, सगळं यानं ज्येष्ठत्वाचं घेतलं. आणि एसाव मग चिडला. एसाव चौथाळला. त्याला जाणीव झाली की आपण काय केलेलं आहे, काय घोडचूक केलेली आहे. आता ही बदलू शकत नाही. इव्हन याकोब स्वतः देखील ते बदलू शकत नव्हता. प्रियानो, हा खेळ नाही, ज्येष्ठत्वाचा अधिकार, परमेश्वराने दिलेले अधिकार हा खेळ नाहीये. परमेश्वराने दिलेले आशीर्वाद हा खेळ नाहीये. एकदा दिला संपलं. एकदा दिलं वचन पाळणारा तो देव सेनाधीश परमेश्वर, या जगाचा निर्माण करता अडोनाय आणि अल अलोहिम, जेव्हा निस्सी येतो, जेव्हा सॅटी दुनिया आहे, तो धार्मिकतेचा देव, त्याच्या वचनाला बांधलेला परमेश्वर, तो जे वचन देतो ते वचन तो पूर्ण करतो. ते अधिकार त्याला मिळाले. आता याकोब देखील स्वतः पाठीमागं परतू शकत नव्हता आणि स्वतः मधून ते अधिकार काढून त्याला देऊ शकत नव्हता, की आशीर्वाद काढून त्याला देऊ शकत नव्हता. झालं होतं, संपलं नाही. पण एसाव चौथाळला, एसाव रागावला, त्याचा स्वभाव चिडखोर झाला आणि तो भावाचा घात करण्यासाठी, मारून टाकण्यासाठी ठरवला. चौथाळून उठला त्याला मारून टाकण्यासाठी. आणि आईनं सांगितलं राहेलनं, एकाच दिवशी मला 2 लेकरांचा घात नको आहे, तो निघून जायचो, पळ काढितो. आणि याकोबाला तिने पाठवून दिलं. तिला माहिती होतं त्याला ज्येष्ठत्वाचा अधिकार मिळालेला आहे आणि त्याला आशीर्वाद मिळालेला आहे. आता कुठंही तो जाऊ दे, आम्हाला सोडून, आपल्या लोकांना, बापाच्या घराला सोडून तो कुठेही गेला तरी ते आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये युटिलाइज होणार आहे, कार्यरत होणार आहे.
ते थांबणार नाही. बापाच्याच घरी असल्यानंतर, त्याच गावामध्ये, त्याच ठिकाणी असल्यानंतर ते अधिकार पुढे जातील नाही. तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे ते अधिकार आणि ते आशीर्वाद त्याला आशीर्वादित करणार, त्याला पुढे नेणार आणि देवाचं कार्य त्याच्याद्वारे पूर्णत्वास नेणार. म्हणून तिने पाठवून दिलं त्याला, जा माझ्या बाबाच्या घरी, तिथं थांबू नकोस. आणि तिने त्याला पाठवून दिलं. सावापासून पळ काढणं फार कठीण होतं. जीव घ्यायला चाललेला, कुठे गाठल कुठं मारल काही सांगू शकत नव्हता. कारण इतका चौथाला होता, कारण तो उद्ध्वस्त झाला होता, एमटी झालेला होता, काहीच राहिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे एक तर तुला मारून टाकला तर मी मर, पण मी तुला मार जेवढं देणार नाही. त्याच्या पाठीमागे हात धुवून लागलेला होता. मेंटली फिजिकली याकूब थकून गेला होता. आपल्याच लोकांपासून पळणं साधी गोष्ट नाही. आपल्याच रक्तापासून पळणं साधी गोष्ट नाही. आणि तो पळत होता, थकला होता. मेंटली त्याला गिल्ट फील होत होतं की हा अधिकार एसावाचा होता ना, आणि तो मी घेतलाय ना. गिल्ट, अपराधाची भावना, निराशेची भावना. जी आई अतोनात प्रेम करत होती त्या आईला, त्या बापाला सोडून, त्या सगळ्या लोकांना सोडून पळायचंय. जिथं बालपण गेलेलं आहे, जे माझे लोक आहेत त्यांना सोडून जायचंय. तो मेंटली थकून गेला होता. ज्या लोकांना तो ओळखत नाही त्या लोकांकडे त्याला जायचं, त्या लोकांमध्ये त्याला राहायचं. तो मेंटली थकला होता. आणि अशा परिस्थितीत देवाने त्याला वचन दिलं. कारण त्यानं जात असताना वेदी बांधली आणि बेथेल या ठिकाणी त्याला बेथेल हे नाव दिलं. आणि त्याने सांगितलं की जर तुम्हाला परत आणशील तर मी या ठिकाणी तुझं मंदिर स्थापन करेन. माझ्या प्रियानो, याकोबाने परमेश्वराकडे अनुभव केली होती, मागितलं होतं, विनंती केलेली होती आणि परमेश्वराने त्याला हे आशीर्वाद दिले. काय आशीर्वाद दिले? परत एकदा वाचू, उत्पत्ती 28:15. पहा, मी तुझ्या बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे रक्षण करेन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. माझ्या प्रियाने याच्यामध्ये 4 आशीर्वाद परमेश्वराने याकोबाला दिले. 4 आशीर्वाद दिले. सगळ्यात पहिला आशीर्वाद आपण पाहणार आहोत, तो म्हणजे मी तुझ्या बरोबर आहे. पहा, मी तुझ्या बरोबर आहे. बघ, चालूच लागून पहा. Behold, I am with you. म्हणजे थांबू नकोस, पाहत राहा. अनुभव घेता जीवनाच्या शेवटच्या क्षणात, म्हणून हा शब्द behold वापरलेला आहे. पहा म्हणजे शेवटपर्यंत अनुभव घे. पहा म्हणजे शेवटपर्यंत अनुभव घे. behold, अनुभव घेतला, मी तुझ्या बरोबर आहे. माझ्या प्रियानं पहिला आशीर्वाद आपण पाहता त्या वचनातला एकच वचन पाहणार आहोत आणि त्यातला पहिला आशीर्वाद, मी तुझ्या बरोबर. पहा, मी तुझ्या बरोबर आहे. म्हणजे जे शेवटपर्यंत जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनुभव घे, मी तुझ्या बरोबर आहे. खूप मोठा आशीर्वाद, खूप मोठं वचन परमेश्वराने त्याला दिलं, मी तुझ्या बरोबर आहे. माझ्या प्रियांनो, ज्याचा सख्खा भाऊ त्याच्या पाठीमागे लागला, बाबाने त्याला दोष दिला आणि त्याचे आप्तमित्र, जवळचे सवंगडी, लहानपणापासून त्याच्या संगती वाढलेले, त्याच्या संगती खेळलेले, सगळे त्याचे मित्र, नातेवाईक, सगळं त्याचं कितीतरी आप्तजन, त्याचे कितीतरी नातेवाईक होते. हजाराने असणारे सगळे ते त्याचे नातेवाईक, आजूबाजूला सगळे आवडणारे मित्र मैत्रिणी, त्यांच्यामध्ये त्याचं लहानपण गेलंय. ते सगळे दोष देत होते त्याला. काय? भावाचा अधिकार घेतला, भावाचे आशीर्वाद घेतले, भावाला फसवलं, बापाला फसवलं. सगळ्यांनी पाठ फिरवलेली, सगळ्यांनी तू केलेली असताना आईने त्याला म्हटलं जा इथून निघून. जिनं त्याला सपोर्ट केला ती देखील त्याला म्हटली जा इथून निघून. तिनं देखील त्याला पाठवून दिलं. सगळे उलटलेले अशा स्थितीत असताना, सगळे नावं ठेवत असताना की हा उद्ध्वस्त झाला, ह्यानं चूक केली, ह्यानं घाण केलंय, ह्यानं दोष केलाय, ही त्याची लज्जास्पद स्थिती आहे, हा वाईट आहे, ह्यानं बापाला फसवलंय, ह्यानं भावाला फसवलेलं आहे, हा योग्य नाही आहे.
आणि त्या परिस्थितीमध्ये एसावाचं लक्षात घ्या, एसावाने अधिकार तुच्छ मानले, एसावाने त्या अधिकाराला महत्व दिलं नाही, जेवणासाठी ते अधिकार दिले. प्लस एसावानं अशा बायका केल्या ज्या कल्याणी होत्या, नीती होत्या, ज्या अमालिकी होत्या, ज्या परमेश्वराला न मानणाऱ्या होत्या. अशा बायका केल्या ज्यांच्यामुळे राहेलला, त्याच्या आईला त्रास होत होता, त्या बायकांचा त्रास होत होता. अशा एसावाला कोणी दोष नाही दिला, सगळ्यांनी दोष याकोबाला दिला, ज्यानं देवाचा जो गुप्त अधिकार, जे गुप्त श्रेष्ठत्व, जे सामर्थ्यशाली, जे पवित्र आहे आणि जे अतिशय महान आहे, जे देवापासून आलेले आहे, त्या गोष्टींना त्यानं महत्व दिलं. पण या लोकांना बाह्य दृष्टी दिसत होत्या. या लोकांनी त्यानं जे बाह्य दृष्ट्या काय केलेलं आहे हे त्यांना दिसत होतं, म्हणून त्याने याकोबाला तुच्छ लेखलं आणि याकोबाला तिथून पळावं लागलं. आपल्या लोकांना सोडून पळणं फार कठीण आहे. त्या ठिकाणी परत तो माघारी त्या गावाकडे, त्या प्रदेशाकडे, त्या लोकांकडे तो जाऊ शकत नव्हता, कारण तो लज्जित झालेला होता, तो कमी भरलेला होता, तो कमी ठरलेला होता, तो दोषी ठरवला गेलेला होता. बापाकडून, बाबाकडून, आईकडून, बापाच्या सगळ्या मित्रांकडून, भावाच्या सगळ्या मित्रांकडून, त्याच्या स्वतःच्या मित्रांकडून, लोकांकडून तो कमी ठरवला गेलेला होता. पण देव बाह्य गोष्टी पाहत नाही. जग जे पाहत ते देव पाहत नाही. देव अंतःकरण आणि मन ताळतून सुराखून पाहणारा देव आहे. तो तुमची आतली प्रवृत्ती पाहतो, तो तुमचा आतला इंटेन्शन आणि आपले विचार जाणतो. म्हणून त्याने म्हटलं याकोबावर मी प्रीती केलेले एसावाचा हेट केला. इथे लोक सगळे याकोबाचा हेट करत होते, याकोबाचा द्वेष करत होते. आणि तिथं परमेश्वर या जगाचा निर्माण करता याकोबाला बनवणारा, ईश्वराला बनवणारा तो परमेश्वर, तो म्हणतो की मी याकोबावर प्रीती केली. याकोबावर देव, तो देव आहे, तो अंतःकरण पाहतो. मी दारू पीत होतो, मी जुगार खेळत होतो, मी गुटखा खात होतो, मी वाईट गोष्टी करत होतो, मी चहाड्या करत होते, मी नवऱ्याची बदनामी करत होते, मी सासूला त्रास देत होते, मी वाईट गोष्टी करत होते, मी आईबापांचं ऐकत नव्हते, मी आईबापांचं ऐकत नव्हतो, मी कर्जबाजारी होतो, मी वाटत त्या वाईट गोष्टी केल्या. सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये असतील माझ्या प्रियानो. सैतान तुम्हाला सतत त्या आठवून देईल. तू काय चांगली आहे का, आता चर्चला जर आले बघा कशी चिडचिड करते, बघा कशा गोष्टी होतात तुझ्याकडून, अनेक गोष्टी तुझ्यामध्ये, अनेक पात्र तुझ्यामध्ये. तुझा भूतकाळ आठव, येशू स्वीकारण्याच्या आधी तू काय काय केलं. काय लोक काय विसरले का, देव काय विसरला का, तुझे नातेवाईक काय विसरले का. अरे तू कसा पडलेला असेल तर तू कशी पडलेली असायची, तू कशी वाईट अवस्थेत होती. अरे तुझे लोकांनी तुला टाकून दिलेलं होतं, तुझे लोक तुला नाकारत होते आणि तुझी अवस्था किती तुच्छ होती. अरे धार्मिक बनून राहिला, तू कोण होता, तू कोण होतीस. आधी बघ पहिल्याचं जीवन आठव. आणि सैतान आठवून देतो, सैतान आठवून देतो. तो करणारा, जुन्या गोष्टी आठवून देणारा हा सैतान आहे. देव म्हणतो जुन्या गोष्टींची आठवण करू नकोस, कारण मी तुझ्यासाठी नवीन गोष्ट करता. यशा 43 मध्ये म्हणतो जगाला त्याला स्वीकारतो, त्याला ते नवीन गोष्ट करतो. नवीनच, जुना ते सगळं संपलं आहे. देवाने त्याला सांगितलं मी तुझ्याबरोबर आहे, मी तुला सोडणार नाही. आमच्याकडून ईश्वराला स्वीकारल्यानंतर देखील चुका होतात, दोष होतात, लोक त्या गोष्टी घडल्या जातात. जे करावे ते करत नाही. पाऊल म्हणतो जे करू नये ते माझ्या हातून घडलं जातं. परमेश्वर रोज मी माझ्या शरीरासाठी जोडणी करतो, माझ्या स्वतःचे तर म्हणून चुकीच्या गोष्टी, वाईट गुण यांच्यासाठी रोज मला झगडा द्यावा लागतो. पाऊल स्वतः म्हणतो येशू ख्रिस्ताला स्वीकारलं तरीही चुका होऊन जातात. आणि तो देव म्हणतो मी तुला सोडणार नाही, मी तुझ्या बरोबर आहे. याकोब
आला सगळे दोष देत असताना, कमी लेखत असताना, स्वतःच्या बापाच्या घरामध्ये जाण्याची त्याला लाज वाटत होती. लोक मला काय म्हणतील, माझ्या जीवनात काय घडलेलं आहे, लोक आठवते तर मला काय तुच्छ व्यक्ती, हे सगळं अपराधाची भावना, कमीपणाची भावना, गावाकडे त्या देशाकडे त्या लोकांकडे परत जाणं म्हणजे अतिशय कठीण होतं त्याचं. आणि त्या परिस्थितीमध्ये देव त्याला सांगतो, तो मेंटली फिजिकली पळून पळून थकलाय, काहीच आशा राहिली नाही, तो पूर्ण एकटा झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अंतकरणात तो पूर्ण एकटा आहे. आई गमावली, बाप गमावलाय, आप्तेजन गमावलेलं आहे, पूर्ण एकटा आहे. आणि अशा परिस्थितीत म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे. पहा, behold, I am with you. मी तुझ्या बरोबर आहे. माझे किती लोक मला सोडतील, माझे किती लोक माझ्या दुर्गुणांमुळे, माझ्या चुकांमुळे मला बाजूला करतील, तरी देव मला अभिवचन देतो, मी तुझ्या संगती आहे. या स्तोत्रसंहिता याचा 94वा अध्याय 19 ते 18 ते 19. माझा पाय घसरला आहे असे मी जेव्हा म्हणालो, तेव्हा हे परमेश्वरा तुझ्या दयेने मला आधार दिला. माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते, तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करते. हे स्वतः स्तोत्र करता, स्वतः दाविदाचं म्हणणं आहे. स्वतः दावीद म्हणतो, तो कोणत्या परिस्थितीतून गेला, त्याच्याकडून पातक झालेला आहे, त्याच्याकडून चुका झालेल्या आहेत. आणि देवाने त्याला वचन दिलं, मी तुझ्या संगती आहे, मी तुला सोडणार नाही. परमेश्वराने एकदा स्वीकारलं संपलं, तो परत कधीच सोडत नाही. तो म्हणतो, मी तुझ्या संगती आहे. त्याचं फॉरगिवनेस आणि एक्सपेक्टेशन, त्याचं आमच्याबद्दल असणाऱ्या अपेक्षा तो आम्हाला एक्सेप्ट करतो, नाकारत नाही, स्वीकारतो, आम्हाला स्वीकारतो. आणि तो आम्हाला कधीच सोडत नाही. पैसा राहिलेला नाही, सौंदर्य राहिलेलं नाही, नातेवाईक राहिलेले नाहीये, प्रॉपर्टी राहिलेली नाहीये, बळीजावपणा राहिलेला नाहीये, पहिल्यासारखं तारुण्य राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखे लोक राहिलेले नाही, साथ देणारे लोक राहिलेले नाहीये. परमेश्वर तो घाबरू नको, मी तुझ्या संगती आहे, मी तुझ्या संगती आहे. स्तोत्रसंहिता 118 6वं वचन, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. स्तोत्रसंहिता 46 7वं वचन, सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. यशाया 41:10 मध्ये म्हटलेलं आहे, भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. माझ्या प्रियानो, तो आम्हाला अभिवचन देतो, मी तुझ्या बरोबर आहे. या जगाचा निर्माण करता, शक्य गोष्टी शक्य करणारा, आरोग्य देणारा जव्हार रापा तो आमच्या बरोबर आहे. इमानियल देव आमच्या संगीत आमच्या बरोबर आहे. माझ्या प्रियानो, जेव्हा निस्यांचा विजयाचा झेंडा आमच्या शत्रूंवर, आम्हाला विजय निर्माण करून देणारा देव तो आमच्या मध्ये आहे. आम्ही त्याला स्वीकारलं, तो आमच्या मध्ये राहतो. तो आम्हाला प्रत्येक गोष्टी, प्रत्येक आजारावर, कर्जावर, प्रत्येक निराशेवर, सोडलेल्या स्थिती, डिवोर्सच्या स्थिती, घरातले त्रास देतात, पायदळी तुडवतात, कर्ज झालंय, घरात जॉब गेलेला आहे, कामावर त्रास दिला जातो, तो म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. आणि तो तुमच्या मध्ये राहतो. तो जेव्हा आरोग्य देणारा, कोणताही कॅन्सर असेल, कोणता आजार असेल, वीकनेस असेल, गर्भाशयाचा त्रास असेल, मायग्रेन असेल, कोणताही आजार असेल जो शक्य आहे बरोबर, कॅन्सर असेल, हार्ट प्रॉब्लेम असेल, देव म्हणतो मी तुझ्यामध्ये, जेव्हा राफा मी तुझ्यामध्ये आहे. एल शदाय, प्रोव्हायडर, प्रत्येक उत्तम गोष्टींचा पुरवठा करणारा परमेश्वर, तो माझ्यामध्ये आहे. प्रत्येक उत्तम गोष्टींचा पुरवठा करणारा तो माझ्यामध्ये आहे. तो मला सोडत नाही आणि तो मला टाकत नाही. तो माझ्यामध्ये राहतो.
माझा पुरवठा मंत्री, प्रॉपर्टी गेली, पैसा गेला, जमीन गेली, माझे लोक सोडून गेले, तो मला सोडणार नाही. तो माझ्या संगती आहे, तो माझ्या बरोबर आहे. त्यानं मला अभिवचन दिलं, बिफोर आय एम विथ यू. पहा, शेवटपर्यंत अनुभव घे, जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनुभव घे, मी तुझ्या बरोबर आहे. देव तो देव आहे. तो का देव आहे? गणना 23 मध्ये सांगितलं, मी मनुष्य नव्हे की खोटं बोलावं, जे मी बोलतो ते मी पूर्णत्वास नेतो, म्हणून मी देव आहे. म्हणून मी देव. प्रत्येक सांगितलेल्या गोष्टी तो पूर्ण करतो. त्याने सांगितलं, मी तुझ्या बरोबर आहे. कसंही, कोणती कमजोरी असू दे, कोणताही पाप असू दे, कोणताही आजार असू दे, कोणत्याही वाईट गोष्टी असू दे, त्या सगळ्या काढून टाकणारा, अशक्य गोष्टी शक्य करणारा, परिस्थिती बदलणारा, सगळं बदलणारा, मनुष्य बदलणारा तो देव, तो माझ्या बरोबर आहे. आणि तो देव या येशू ख्रिस्त येशूवा तो माझ्यामध्ये आहे. तो तुझ्या बरोबर आहे. पुढचं काय सांगितलं? पुढचं दुसरा आशीर्वाद आपण पाहत आहोत. तू जिकडे जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझ्या बरोबर तुझं संरक्षण करेन. तू ज्या ठिकाणी जाशील त्या ठिकाणी मी तुझ्या बरोबर असेल. मी तुला सोडणार नाही, मी तुझ्या बरोबर असेल, संरक्षण करेन. याकोब पळत होता भावापासून, आप्त लोकांपासून, ज्या लोकांनी त्याला दोषी ठरवलं, कमी ठरवलं, जीवाच्या आकांत, जीवाच्या पाठीमागे लागेल, त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी पात्र, त्यांच्यापासून तो पळत होता. आणि त्या परमेश्वर त्याला सांगतो, मी तुझ्या बरोबर चालेल. तू जिकडे जाशील तिकडे मी तुझ्या बरोबर चालेल आणि तुझं संरक्षण करेल. वचन दिले म्हणजे एसाव त्याला कधीच हात लावू शकणार नाही, एसाव त्याला कधीच हरवू शकणार नाही. कारण जेव्हा श्यामा तुझ्या बरोबर चालतो, तो जेव्हा श्यामा त्याच्या संगती आहे. आता एसावाची संतान, एसावाचे कोणी लोक, त्याचं कोणीच काही बिघडवू शकत नव्हतं. कारण देवाने त्याला अभिवचन दिलं, देवानं अभिवचन दिलं, तू जाशील तिकडे मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुझं संरक्षण करेन. म्हणजे जगातली कोणतीही व्यक्ती, कोणीही याकोबाच्या, इस्रायलच्या विरोधामध्ये जाऊ शकत नाही. यहोशुआ याचा पहिला अध्याय 9 वचन. यहोशुआ याचा पहिला अध्याय 9 वचन. मी आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या संगती आहे. तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या संगती आहे. स्तोत्रसंहिता 54:4 मध्ये सांगितलं, पहा देव माझा सहाय्य करता आहे, माझ्या जीवाला आधार असलेल्यांबरोबर माझा प्रभू आहे. तो माझ्या बरोबर आहे, तो माझ्या संगतीत चालतो. मी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी माझा देव माझ्या संगती आहे. त्याने मला सांगितलेलं आहे, मी तुझ्या बरोबर आहे. दुसरं सांगितलेलं, तुझ्या बरोबर आहे आणि तू जाशील तिकडे मी तुझ्या संगती आहे आणि मी तुझं संरक्षण करेन. म्हणजे मी तुझा जवान निस्सी आहे, विजयाचा झेंडा संरक्षण करणारा, तुझा गड, तुझा दुर्ग, तुझं शिरस्थान आणि तुझं सर्वस्व मी आहे आणि मी तुझ्या संगती आहे. गुगल देखील मिस होऊ शकेल. गुगल मॅप लावला, तुम्ही कुठं चालला तिथं शोधा, पण परमेश्वर जातोय. त्यावेळेला काही गुगल नव्हता, याकोबच्या वेळेला होता. त्यावेळेला की तो कुठं चालला शोधू शकेल. संपला, तो गेला, रानात गेला, त्याच्या बाप त्याला शोधून काढू शकत नाही, कोणीच नाही त्यावर म्हणतात शोधू शकत. एसाव देखील त्याला शोधू शकला नव्हता. पण देव अनंत आणि अनादी सर्वज्ञ परमेश्वर, सर्व जाणणारा, ओमनिप्रेझेंस, ओमनिपोटेंट आणि ओमनिसेन्स गॉड या येशू ख्रिस्त हा आमच्या संगती सदैव आहे. तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या संगती आहे आणि तो तुला कधीच सोडणार नाही. विरोधी लोकांमध्ये चालला आहात, भयानक लोकांमध्ये राहत आहात, तुरवणाऱ्या लोकांमध्ये, उद्ध्वस्त करणाऱ्या, तुमच्या विरोधात अनेक डावपेच करणाऱ्या लोकांमध्ये काम करत आहात. वेळोवेळी त्रास देणाऱ्या लोकांच्या मध्ये तुम्ही आहात. घरी दारी त्रस्त करणाऱ्या, त्रास देणाऱ्या लोकांमधून तुम्ही जगत आहात.
परमेश्वर म्हणतो तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या संगती आहे आणि मी तुझं संरक्षण करत आहे. कोणी तुला हात लावू शकणार नाही, कोणी तुझं वाईट करू शकणार नाही. देवाच्या योजनेच्या शिवाय तुझ्या जीवनात कोणत्याच गोष्टी घडू शकणार नाही अशी खात्री परमेश्वर देतो. जेव्हा निश्चित तुमच्या संगती, घरात भीती वाटते, बाहेर भीती वाटते, चौकावर जाताना भीती वाटते, जिथे तुम्ही जा तिथे परमेश्वर म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. तू जाशील तिकडे, जाशील तिकडे मी तुझ्या बरोबर आहे. मग सैतान कधी कधी माझ्या शरीराच्या वासनांप्रमाणे ख्रिस्ताला स्वीकारलेलं असलं तरी कधी कधी मला बारमध्ये, गुत्त्यावर, दारू पिण्यासाठी, मोबाईल मधल्या घाणेरड्या गोष्टी पाहण्यासाठी, सासूची नवऱ्याची चुगली करण्यासाठी आई वडिलांकडे, शेजारी पाजारी भांडण लावण्यासाठी कुठेही सैतान आम्हाला आमच्या शरीराच्या वासनेप्रमाणे घेऊन गेला तरी देव काय सांगतो, मी तुझ्या बरोबर आहे. कुठेही जा, तुम्ही काहीही करत असाल, कोणत्याही प्रकारचे लोक तुमच्या संगती असेल तरी देखील ते तुम्हाला काहीच करू शकणार नाही. कारण तुमचा संरक्षण करणारा जेव्हा निस्सी यावे प्रबळ परमेश्वर, सामर्थ्याचा देव, ऑलमायटी गॉड, तो तुमच्या संगती आहे, तो तुमच्या बरोबर आहे आणि तो तुमचा बलभद्र आहे, तो तुमचा उंच गड आहे, तो तुमचा लपण्याचं स्थान आहे, तो तुमचा बळकट दुर्ग, तो सदैव तुमच्या संगती आहे. मग कोणती व्यसन, कोणते मोहपाश, बायकांचा नाद आणि कोणत्याही घाणेरड्या गोष्टी, कोणती व्यसन, मिसळीचं व्यसन असू दे, कर्जबाजारीपणा असू दे, कोणत्याही गोष्टी असू दे, त्या आम्हाला स्पर्श करू शकत नाही. स्पर्श करायचा प्रयत्न जरी केला तर त्या आमच्या संगती राहू शकत नाही, आमच्यामध्ये राहू शकत नाही. त्या गळून पडणार विश्वास ठेवा. एक मुलगा होता, ही घडलेली घटना, आणि त्याला एका पास्टरने सांगितलं, चेन स्मोकर होता. एक सिगरेट संपली की दुसरी संपली की तिसरी संपली की चालूच असायचं, तो राहूच शकत नव्हता. सगळ्यांनी खूप प्रयत्न केले पण काहीच फायदा झाला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पास्टरने त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला म्हटलं, तुझी सिगारेट सुटली आहे, मी जाहीर करतो. तो म्हटलं, पास्टर पण म्हणजे सिगारेट पिण्याची इच्छा नाही ना मिळेल. तो म्हटला, नुसता धन्यवाद कर परमेश्वर. तो बाहेर गेला, पास्टरला सोडून खिशातून सिगरेट काढली, पेटवली, सिगरेट प्यायला. तो म्हटलं, देवाने त्या पास्टरने तर सांगितलं तुझी सिगरेट सुटली आहे आणि मला तर पिण्याची तलप जात नाहीये, प्यायल्याशिवाय होतं. पूर्ण सिगरेट संपवली, फेकली. अरे माझी सिगरेट तर सुटलेली नाही. पुन्हा त्याला आठवलं, पास्टरची विश्वास ठेव आणि कन्फ्युज कर, बोल मुखाने, माझी सिगरेट सुटलेली आहे. तू जाशील तिकडे, तुझा देव तुझ्या संगती, तो तुझं संरक्षण करतो. दिवसभरात त्यानं 25-30 सिगरेट ओढल्या. पास्टरने प्रार्थना केल्याच्या नंतर प्रत्येक सिगरेट प्यायल्याच्या नंतर तो म्हणायचा, परमेश्वर मला वचन दिलेलं आहे, तुझी सिगरेट सुटलेली, परमेश्वर तुझे आभार मानतो. प्रत्येक 30 वेळा केला. सैतान त्याला म्हटलं, काय वेळे चाळे करायला लागला, देवाला काही खेळ समजतोस काय? देव पवित्र आहे, देव यातला खेळ करणारा नाही आहे. तर म्हटलं, सैतानाचा चालतो, येशू ख्रिस्ताने माझी सिगरेट काढून टाकलेले. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठला, त्याला लगेच लागली, सिगरेट प्यायल्याशिवाय होत नाही. त्याने परत सिगरेट फिरवली आणि त्याला आठवलं आणि त्यानं परत म्हटलं, मी येशू ख्रिस्ताचा धन्यवाद करतो, आभार मानतो, माझी सिगरेट सुटलेली आहे, परमेश्वरा तुम्हाला विजय दिलेला आहे. परत त्याच्यानंतर आज त्याने, काल 30 घेतल्या होत्या, आज त्याने 15 घेतल्या. दुसऱ्या दिवशी 10, तिसऱ्या दिवशी 5, शेवटच्या दिवशी उठला, 5व्या दिवशी म्हटला, मला आता सिगरेट प्यायची इच्छा होत नाही,
मला त्या वासाने डोकं दुखायला लागलं. कोणी सिगरेट प्यायला लागलं की त्याचं डोकं दुखायला लागलं. कोणी सिगरेट प्यायला लागलं की डोकं दुखायचं. कोणी सिगरेट प्यायला लागलं, वास जरी आला सिगरेटचा तंबाखूचा, डोकं दुखायला लागलं. सहन होईना असं झालं. सगळं कुठं कुठं लपून ठेवलेलं सगळं काढलं, फेकून दिलं आणि धन्यवाद केला, टाळ्या वाजवून त्या देवाचा आभार मानले आणि परमेश्वराचं स्तवन केलं. आणि पास्टरला जाऊन सांगितलं, पास्टर एका आठवड्याच्या आतमध्ये सिगरेट सुटली. आणि प्रेझ अँड वर्शिपसाठी तिथं विश्वासणारा म्हणून तो उभा राहिला. जी गोष्ट आम्हाला अशक्य आहे ती शक्य करणारा देव तू जाशील तिकडे तुझ्या बरोबर आहे. ते तुझं रक्षण करेल. तो सर्व 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 वाईटापासून, वाईट सवयीपासून, वाईट गोष्टीपासून, वाईट लोकांपासून, वाईट तुमचं करणाऱ्या लोकांपासून तुमचं रक्षण करेल. कर्ज करण्याची सवय जात नाही. माझी एक मैत्रीण आईला सवय होती, कंटिन्यू वर्ष कर्जात होते. वडील मरण पावले, नवरा मरण पावला, 2 भाऊ मरण पावले एकाच वर्षामध्ये, सगळं गेलं पण कर्ज काही जात नव्हतं. यायचे प्रार्थना करून गेल्यावर लोक म्हणायचे, नाही बाबा तुमच्या घरामध्ये काहीतरी अशुद्ध शक्तीचं पगडाचं सैतानाचं. आणि मी 2009 मध्ये गेले. त्यांनी मला बोलवलं, 5 मिनिटाची प्रार्थना केली, सांगितलं येशू ख्रिस्ताने घराची निवड केलेली आणि देवाचं सामर्थ्य या ठिकाणी आहे. आता कर्जातून तुमची मुक्तता करत आहे, तुम्हाला सामर्थ्य देतात आणि आनंद देतात. त्याच्यानंतर तिच्या आईचं कर्ज घेणं चालूच होतं. तिला म्हटलं नुसता धन्यवाद कर, धन्यवाद करत गेली. माझ्या प्रियानं आज मुलगा तिचा आउट ऑफ इंडिया आहे. तिला सर्व उत्तम गोष्टी आहेत. लाखो आणि करोडो रुपये तिच्या जवळ आहेत. परमेश्वर तिला चालत आहे. देवाला शक्य असं काहीच नाही. कर्जातून पूर्ण मुक्तता त्याच वर्षामध्ये परमेश्वराने तिची दिली. त्याच वर्ष जे पूर्वीपासून सवय लागलेली ती पूर्ण खानदारीला, बहिणीला, तिला, भावाला, सगळ्यांना जी सवय लागलेली ती सर्व परमेश्वराने काढून टाकली. त्या कर्जातून पूर्ण मुक्त केलं. कर्ज घेणं व्यसन नाही, सवय, आणि ती सैतानापासून आहे. परमेश्वर त्याच्यातून मोकळा करणारा देव आहे. त्या गाण्यात त्याच्या लेकरांनी असावं अशी त्याची इच्छा आहे. तो फलद्रूप करणारा त्याच्या लेकरांनी एकटा असावं, निराशत असावं, दुःखी असावं, अश्रू गाळणारे असावं, त्याच्याच लोकांनी त्याला तुडवणारे असं असावं अशी देवाची इच्छा नाही. प्रियांनो, योहान 10:10 म्हटले, तो बांधणारा आहे, तो आनंद देण्यासाठी आलेला आहे, विपुल जीवन देण्यासाठी आलेला आहे, तो रिस्टोर करणारा, पुनर्स्थापना करणारा आहे, सैतान घात करण्यासाठी आलेला आहे, तो तोडणारा आणि मोडणारा आणि उद्ध्वस्त करणारा आहे. आणि असा जरी सैतान असला आणि तो सगळीकडे आजूबाजूला तुमच्या असता लोकांमधून तुमच्या जीवनात कार्य करत असला तरी देव म्हणतो तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्यासाठी आणि तो तुझं संरक्षण करतो. या सगळ्या लोकांमधून परमेश्वर तो आमचं संरक्षण करतो. यशा 45 मध्ये म्हटलंय, आय विल मेक क्रूकेड वे स्ट्रेट फॉर यू. तुझ्यासाठी उंच सकल असणार मी सपाट करीन. तुझ्यासाठी पितळी दरवाजे मी उघडे, गुप्तनिधी तुझ्यासाठी बाहेर काढे. तू जाशील तिकडे तुझ्यासाठी आणि जिथे जिथे त्या ठिकाणी जाशील तिथं उंच सकल चालू शकत अशी परिस्थिती तिथं मी सपाट करेन. जे बंद आहे ते मी उघडेन तुझ्यासाठी. मग पितळी दरवाजे कोणी उघडू शकत नाही. त्या अशक्य गोष्टी मी तुझ्यासाठी करेन. अपॉर्च्युनिटी संधी मी तुला उपलब्ध करून देईन. जे तू स्वप्नात पाहिलं नाही ते परमेश्वर तुझ्यासाठी घडवेल. अनुवाद याचा 31 वचन, तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे. तो तुझ्या बरोबर असेल. तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. भिवू नको, कचरू नको. तो कधीच तुला सोडून जाणार नाही. चालता चालता तो थांबणार नाही, जातो पुढे म्हणणार नाही, कधीच नाही. तो तुझ्या बरोबर चालेल. तो तुला संरक्षण देईल. तो तुझ्यामध्ये आहे. तिसरं अभिवचन दिलं आहे, तुला या देशात मी परत आणेन. वाव, किती साधं वाक्य आहे. तुला तुझ्या देशात मी परत आणेन.
याकोबाला सांगितलं. माझ्या प्रियानो, भाऊ विरोधात गेला, आत्ताच्या विरोधात गेले, मित्र सवंगडी विरोधात गेले, तिथं पूर्ण गाव, ते सगळे लोक त्याच्या विरोधात गेले. तिथं त्याची प्रतिष्ठा झाली. फसवणारा, बापाला फसवणारा, भावाला फसवणारा, लुबाडणारा, हिसकावून घेणारा, म्हणून त्याला म्हटलं तर आईला पळून जा म्हटलं, इथून जा, निघून चालता उपदेश करून. आणि तो निघून गेला. आणि परमेश्वराने त्याला अभिवचन दिला, मी तुला परत 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 त्या ठिकाणी घेऊन येईल. अभिवचन दिलं त्याला जाताना त्याला, या परिस्थितीत असताना, या उपस्थित झालेल्या स्थितीत असताना त्याला अभिवचन दिलं, मी तुला परत या देशात घेऊन येईल. तिथे त्याने बेदी बांधली, बेथेल देवाचं घर. माझ्या प्रियानो, त्याने ज्येष्ठत्वाचा अधिकार पवित्र मानला. त्याने ज्येष्ठत्वाच्या अधिकाराला किंमत दिली, मोबदला देऊन तो घेतला. त्याने ते ज्येष्ठत्वाचे आशीर्वाद बाबाकडून घेतले, मोबदला देऊन, जेवण देऊन. देवाच्या दृष्टीने तो उच्च होता, म्हणून देवाने त्याला अभिवचन दिले, मी तुला परत आणीन. लोक बाह्य गोष्टी पाहून तुमचा न्याय करतात. देव अंतःकरणातल्या भावना, विचार, देवासाठी धडपड, देवासाठी असणारी प्रीती आणि देवाचा ओढा, ते पाहून परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वाद देतो. आणि देव म्हणतो, मी तुला परत आणीन. उद्ध्वस्त, एकटं, निराश, आशा नसलेलं जीवन होतं याकोबाचं. कुणाचा आधार नव्हता, आपलेच लोक शत्रू झालेले होते. एकटाच होता, त्या अंधाराच्या वाळवंटात एकटाच चाललेला होता, आक्रोश करत होता, रस्त्यावरती फिरत होता. कोणीच त्याच्या साथी नव्हतं. थकून गेला होता मेंटली, शरीराला थकला होता, मेंटली थकला होता, उद्ध्वस्त झालं होतं, सगळं संपलेलं होतं. देवाच्या दृष्टीने योग्य ते केलेलं होतं, परंतु लोकांच्या दृष्टीनं चुकीचा ठरलेला होता. सगळंच गेलेलं होतं. देव सदा आम्हाला दोष देत राहत नाही. तो स्वतः सतत आमचे दोष दाखवत नाही. तो पोट करत राहत नाही मनुष्यासारखा. तो तुच्छ लेखत नाही. एकदा त्याने स्वीकारलाय, तो रिस्टोरेशन करणारा, पुनर्बांधणी करणारा, पुनर्सुरुवात करणारा, नवीन गोष्टी निर्माण करणारा, जुन्या संपवून नवीन गोष्टी देणारा तो परमेश्वर आहे. नवे अधिकार, नव सामर्थ्य तो आमच्या जीवनामध्ये देतो. स्तोत्रसंहिता 126:2 मध्ये सांगितलं, तेव्हा तुमचे मुख हास्यानं व आमची जीभ, तेव्हा आमचे मुख हास्यानं व आमची जीभ जयघोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्य केले. परमेश्वराने तुला मी परत आणीन, तुला मी परत आणीन. आणि ज्या वेळेला लोकांनी मी परत आलेला असेल त्यावेळेला काय सांगितलेलं, तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्य केले आहे. त्याच ठिकाणी यशाया 61 मध्ये सांगतात, ज्या ठिकाणी तुझी अप्रतिष्ठा झाली, ज्या ठिकाणी तू लज्जित आणि परिचित झाला, त्याच ठिकाणी मी तुला परत आणीन. का? कारण देवानं तुझ्या जीवनात काय महत्कृत्य केले आहे, देवाने तुला किती उच्च स्थानावर ठेवलेलं आहे, देवाने तुला कसं समृद्ध केलेलं आहे, देवाने तुला कसं बळकट केलेलं आहे, देवाने कसं तुला दुसऱ्यांना उद्धारणारा, चालणारा आणि दुसऱ्या देवाच्या राज्यात नेणारा आणि अनेक ठिकाणी परमेश्वराचं कार्य करणारा नेमलेला आहे. हे दाखवण्यासाठी मी तुला त्या ठिकाणी परत आणेन. तुला वैभव प्राप्त करून दिला, मी त्या ठिकाणी परत आणेन. माझ्या प्रियांनो, याकोब परत एसावाकडे आला. बाप नव्हता झाला. त्या ठिकाणी, त्या गावामध्ये, त्या देशामध्ये तो परत आला. त्याला त्याच्या वेळेला त्याच्याकडे कोण होते? लिया होती, रेचल होती. लक्षात घ्या, त्याच्या 2 पत्नी, दास दासी, गुरे ढोरे, प्रचंड संपत्ती, श्रीमंत झालेला. लक्षात घ्या, श्रीमंत झालेला, नोकर चाकर, इतके नोकर चाकर होते की त्यांनी त्याच्या 3 टोळ्या बनवल्या, 3 भाग केले. आधी पहिल्या भागाने बेटा माझ्या भावाला आणि त्याला लावून नमस्कार करा.
दुसऱ्याने बेटा, दुसऱ्या टोळीने बेटा, नंतर तिसऱ्या टोळीने बेटा, शेरे मेंढरे आणि एवढं सगळं काय कुणासाठी? तुझ्या माझ्या भावासाठी मी आणलं. म्हणजे परमेश्वर तो रिकामा गेला. परक्या लोकांकडे, ज्या लोकांना तो सांगत होता, ज्या लोकांना ओळखत नव्हता, त्या लोकांकडे तो गेला. त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला फलद्रूप केलं, वैभवशाली केलं, बळकट केलं. त्याला 12 लेकरं दिली. 12 वंश, इस्रायलचे 12 वंश. त्याचं नाव बदललं गेलं. त्याला याकोब फसवणारा नाही, इस्रायल राष्ट्राचा पिता इस्रायल म्हटलं गेलं. आणि त्याला परत आणलं, एक अधिकारी म्हणून त्याला परत आणलं. त्याचाच लेकर वंशामध्ये उद्धार करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म. माझ्या प्रियानो, त्याला परत आलं, वैभव युक्त करून, भरपूर संपत्ती घेऊन, भरपूर लोक घेऊन, अधिकारामध्ये तो त्या ठिकाणी आला, पूर्ण बदललेला. येशू ख्रिस्ताने त्याचा बळकटपणा जे चुका होत्या त्या काढून टाकल्या. 2 तासाची झुंज करत असताना त्याच्या जांघेतलं स्नायू ढिला केलेला होता, लंगडत आलेला होता, विजयी होता, लढत होता, विजयी होता. एवढी सगळी संतान आणि एवढं सगळं सामर्थ्य घेऊन विजयाने बदललेला देवाचा सेवक इस्रायल सगळ्या जगासाठी आशीर्वाद म्हणून तो इस्रायल आलेला होता. त्या ठिकाणी आशीर्वाद म्हणून आलेला होता. तुला मी परत त्या ठिकाणी आणेन. ज्या ठिकाणी प्रतिष्ठा प्राप्त झाली त्याच ठिकाणी मी तुला प्रतिष्ठा प्राप्त करून देईन. माझ्या प्रियानो, आमच्या कुटुंबात, आमच्या कामावर, आमच्या नातेवाईकांमध्ये, आमच्या शेजारच्या पाजारच्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी सैतानाने आमच्या वागण्यामुळे अप्रतिष्ठा निर्माण करून दिलेली आहे, बदनामी करून दिलेली आहे, पडलेलं जीवन, कर्जबाजारी जीवन, हलाखीचं जीवन, नवरा मारतो, बायको फुटून गेली आहे, बायको त्रास देते, सगळं असं जीवन असतात. लेकरं दारू पितायत, लेकरं वाईट मार्गाला लागलेलं, पोरगी पळून गेली आहे, पोरगा वाईट मार्गाला लागलेला, सगळी अप्रतिष्ठा झालेली. परमेश्वर म्हणतो की याच ठिकाणी तुला प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. विश्वास ठेव. तुझे पूर्वीचे दिवस मी बदलून टाकत आहे, नवीन गोष्टी करत आहे, अशक्य गोष्टी मी तुझ्यासाठी शक्य करत आहे, मी बदलून टाकत आहे. स्तोत्रसंहिता 115:12. परमेश्वराने आमची आठवण केली आहे. तो आम्हाला आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला तो आशीर्वाद देईल. त्याला आशीर्वाद देण्याचं सांगितलेलं आहे. आम्ही त्याला निवडलेलं, आम्ही त्याला स्वीकारलेलं आहे. तो आमच्या अंतःकरणात आहे. त्याने आम्हाला अपॉइंट केलेलं आहे आणि तो आमच्या जीवनात कार्य करत आहे. तो त्याची सगळ्याशिवाय त्याच्या योजना आमच्या जीवनात पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तो आम्हाला परत त्या ठिकाणी आणेल आणि आशीर्वादाने, वैभवाने आणि त्याच्या सामर्थ्याने त्याचं कार्य करणार म्हणून तो आम्हाला त्या ठिकाणी परत प्रतिष्ठा प्राप्त करून देईल, असं परमेश्वराचं अभिवचन आहे. 4था आशीर्वाद आहे, तुला सांगितले ते कळेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. तुला सांगितले ते कळेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. स्पष्ट सांगतो, मी वचन देतो, तुला जे मी सांगितलेलं आहे ते कळेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही, तुला सोडणार नाही. मी ते सगळं पूर्ण करेल, कारण देवाला त्यांनी सांगितलं मी जे बोलतो ते पूर्ण करतोच करतो. तो पूर्णत्वाचा देव आहे. क्रूसावर देखील त्याने कार्य पूर्ण केलं, ती त्याच्या हाती आपला प्राण दिला. माझ्या प्रियांनो, तो पूर्णत्वाचा देव तो आमच्यात राहतो. छातीवर हात ठेवून म्हणा, पूर्णत्वाचा देव माझ्यात राहतो. तो माझ्या जीवनात जे सुरू केलेले आहे कार्य ते पूर्ण करेलच करेल. तो माझ्या जीवनात सुरू केलेलं कार्य पूर्ण करेलच करेल. फिलिपियन्स याचा पहिला अध्याय याच्यामध्ये सांगितलेला आहे, तो जे कार्य सुरू करतो ते पूर्णत्वास नेतो. तो पूर्णत्वाचा देव आहे. त्याने माझ्या जीवनात कार्य केलेलं सुरू ते पूर्ण करणार. तो मला सोडणार नाही, तो मला कधीच टाकणार नाही. त्याने सांगितलेलं आहे की मी तुला सोडून जाणार नाही. सगळे नोकर चाकर, सगळं वैभव घेऊन तो त्या ठिकाणी आला. परमेश्वराने त्याला सोडलं नाही, इस्रायलला सोडलं नाही. परत लक्षात घ्या, परत बाबेलच्या राजाने इस्रायल उद्ध्वस्त केलं. 70 वर्ष ते बंदिवासात राहिले. यशा संदेशाच्या खऱ्या संदेशाच्या द्वारे परत त्यांना अभिवचनं देण्यात आली आणि परत परमेश्वराने त्यांना रिस्टोर केलं आणि इस्रायल राष्ट्राची परत 70 वर्षानंतर स्थापना झाली. आणि आज जगामध्ये इस्रायल राष्ट्र छोटासा तुकडा पण प्रबळ राष्ट्र म्हणून
सगळ्यात जास्त शास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि विचारवंत आणि उत्तमात उत्तम सायन्टिस्ट आणि डॉक्टर आणि शोध लावणारे लोक इस्रायलमध्ये आहे. उत्तमात उत्तम फळफळावर आणि कृषी तंत्रज्ञान सगळं इस्रायलमध्ये आहे. उत्तमातलं उत्तम लष्कर इस्रायलमध्ये आहे. लक्षात घ्या माझ्या प्रियाने, हे फिजिकल झालं. आपण भारताचे नागरिक आहोत. आपल्याला भारताचा, तुझ्या वतनाचा अभिमान तू बाळग. पण स्पिरिच्युअल, आत्मिक दृष्ट्या आपण आत्मिक येशू ख्रिस्ताने निवडलेले इस्रायलचे, याकोबाचे, अब्राम आणि याकोबाचे संतान. पण आम्हाला अभिमान कुणाचा आहे? आमच्या भारताचा. आम्ही भारताचे निवडलेले, येशू ख्रिस्ताने, परमेश्वराने निवडलेले अब्रामाची स्पिरिच्युअल संतान आहोत. लक्षात घ्या. आणि आम्ही आमच्या भारतासाठी, आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो. आमचा राष्ट्रपती, आमचा पंतप्रधान, आमचे सगळे जे काही आमचे कार्यकर्ते आहेत, लीडर्स आहेत, त्यांच्यावर आम्ही प्रेम करतो आणि त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि करणार. कारण देवाने सांगितलं, ज्या देशात तू राहतो त्या देशावर तू प्रेम कर. आम्ही भारतीयच आहोत. आम्ही भारतावर प्रेम करता. सगळे भारतीय आमचे बांधव आहेत. सरकार आमचं आहे आणि आमचं सरकार आम्हाला प्रिय आहे. इस्रायलने नेमण्याचा एसेचा देव तो आमचा देव आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. म्हणजे आमच्या सर्व बांधवांसाठी प्रार्थना करणं हे आमचं काम आहे. लक्षात घ्या, ते आमचे लोक आहेत. परमेश्वराची निर्मिती आहे. आम्ही सगळे कसे आहोत? एक आहोत. आणि आमच्या लोकांसाठी आम्हाला आशीर्वाद प्रार्थना करायची आहे. त्यांना परमेश्वर म्हणतो, जाऊन शिष्य बनवा, त्यांना सुवार्ता सांगा, शिष्य बनवा. धर्मांतर नाही, शिष्य. धर्मस्थापन करण्यासाठी आलेला नाही, त्याला कमिशन दिलेलं आहे. जाणी सुवार्ता सांगा. जाणी धर्मांतर करा म्हटलं नाही, जाणी सुवार्ता काढा सांगा. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. शिष्य करा, शिष्य करा. सत्य तुम्हाला मुक्त करेल. सत्य सांगा, चुकीच्या गोष्टी नाही. माझ्या प्रिया, आमच्या लोकांचा आम्ही तिटकारा करू शकत नाही. मग आमच्यामध्ये येशू ख्रिस्त नाहीच नाही. आमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे तर सगळे आमचे बांधव, सगळ्यांचे शेजारी आहे. आणि आमच्या शेजारी प्रत्येक लोकांसाठी आमचा कळवळला पाहिजे. प्रत्येक देशवासी, प्रत्येक राष्ट्र आमचे शेजारी आहे. आम्ही भारतीय आहोत. प्रत्येक राष्ट्रासाठी आम्ही अश्रू गाळल्या पाहिजे. आमच्या येशू ख्रिस्ताची योजना, या यावेची योजना पूर्ण वाचलेली पाहिजे. स्तोत्रसंहिता 62:5 मध्ये म्हटले, हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त ठेवून राहा, कारण माझी आशा पूर्ती करणारा परमेश्वर तो माझ्या संगी आहे. माझी आशा पूर्ती करणारा, त्याने मला सांगितलं तुला परत आणेल. ज्या ठिकाणी अप्रतिष्ठा झाली त्या ठिकाणी मी प्रतिष्ठा प्राप्त करून देईन. तुझं हरवलेलं, तुझं गेलेलं, तुझं गमावलेलं, विस्कळून घेतलेलं, तुझं तुला परमेश्वर परत एकदा प्राप्त करून देत आहे. तो पहिल्यापेक्षा दुसरं अधिक देतो. कानागारी चमत्कार करणारा देव तो आज आमच्या जीवनात चमत्कार करतो. पाण्याचा द्राक्षरस करणारा तो येशू ख्रिस्त, तो आमचं पाण्याचं जीवन त्या अनमोल द्राक्षरसामध्ये कन्वर्ट करतो. लक्षात घ्या, कानागारी काय केलेलं होतं? जो द्राक्षरस होता पहिलेचा अनमोल असा द्राक्षरस होता, अतिशय चविष्ट द्राक्षरस होता आणि तो संपला. संपल्याच्या नंतर पाण्यानं रांजण भरले आणि येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली आणि त्या द्राक्षरसावर, आणि तो पहिल्यापेक्षा उत्तम. लोकांना माहित नव्हतं हा पाण्याचा आहे, पाणी नुसतं निव्वळ पाणी आहे. आणि ते पाण्यावर प्रार्थना केली, तो द्राक्षरस वाटला. त्याला सांगितलं हा पहिल्यापेक्षा उत्तम द्राक्षरस. माझ्या प्रियानो, आम्हाला देव आशीर्वाद देतो ते पहिल्यापेक्षा अधिक कैक पटीने उत्तम असतात.
हिब्रू 13:8 मध्ये सांगतात येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो कानागावी चमत्कार करणारा देव, तो आज आमच्या जीवनात चमत्कार करणारा परमेश्वर, तो याकोबासाठी इस्रायलसाठी चमत्कार करणारा देव, इस्रायलची पुनर्स्थापना करणारा परमेश्वर, तो आमचा देव आज आमच्या संधी आहे. तो आमची पुनर्स्थापना करतो आणि तो आम्हाला परत आमचे आशीर्वाद प्राप्त करून देतो. तो अब्रामाचा इसाकाचा देव, तो आमचा देव, तो आम्हाला कदापि सोडत नाही. तो आमच्या संधी होता, तो आमच्या संधी आहे, तो आमच्या संधी राहणार. तो आम्हाला बलिष्ठ करतो, तो आम्हाला सगळे आशीर्वाद आम्हाला प्राप्त करून देतो. आमचं गेलेलं वैभव, आमची गेलेली प्रतिष्ठा, आमचा गेलेला पैसा, त्याच्या काही पतीने तो आम्हाला देतो. प्रेम करणारे लोक, आधार देणारे लोक आणि बळकटी देणारे लोक, उत्तमातला उत्तम जॉब तो आम्हाला परत प्राप्त करून देतो. त्याच्यावर भरोसा ठेवा, विश्वास ठेवा. गुडघ्यावर या, आपले हात वरती करा, डोळे बंद करा आणि आज परमेश्वर आम्हाला हे वचन देत आहे. मी तुझ्या संती आहे, मी तुझ्या बरोबर चालेल, तुझं संरक्षण करेल, मी तुला त्या ठिकाणी परत आणेल, सगळ्या आशीर्वाद परत पहिल्यापेक्षाही अधिक देईल आणि मी हे वचन पूर्ण करेपर्यंत तुला सोडणार नाही. हे चारही आशीर्वाद स्वीकारायचे. आशीर्वाद डोळे बंद करा, आपले हात वरती करा, गुडघ्यावर या. ज्यांना ज्यांना गुडघ्यावर येत आहे त्यांनी गुडघ्यावर या, आपले हात उंचावा. हालेलुया. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. तू कभी न छोड़ेगा, तू कभी न ठुकराएगा, तू कभी न छोड़ेगा, तू कभी नदी
तो शब्द तुमच्यात कार्य करत आहे. तो शब्द येशूवा तुम्हाला सोडून जाणार नाही. तो शब्द जीवन आहे. तो शब्द तुमची परिस्थिती बदलत आहे. तो शब्द समय बदलत आहे. तो शब्द मनुष्य बदलत आहे. तो शब्द तुम्हाला आरोग्य देत आहे. तो शब्द जेव्हा रब आहे. तो शब्द जेव्हा नित्य आहे आणि तो तुमच्यात आहे. तो तुमच्यात कार्य करत आहे आणि त्याला तुमच्या कधी सहन करणार नाही. हालेलुया. थँक यू जीसस. Oh